माईच्यानं कोणाचाही नाद करायचा, पण शरद पवारांचा नाद नाही करायचा. हे विधान कानावर पडलं, हा डायलॉग कानावर पडला की तुम्हाला नक्कीच महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडेंची आठवण आली असेल. विरोधी पक्षातल्या नेत्यांना ते अगदी निक्षून सांगतात, सावध राहा, नाद कोणाचाही करा पण पवारांचा करायचा नाही. आणि ते स्वतः बेसावध कसे झाले आणि त्यांनीच नाद कसा केला आणि त्याचा परिणाम काय झाला. जर शरद पवार म्हणजे असे असतील तर त्यांच्या तालमीत वाढलेले अजित पवार त्यांच्यापेक्षा वेगळे कसे असतील. बापसे बेटा सवाई, म्हणजे सगळ्यांचा नाद करायचा. पण अजित पवारांचा म्हणण्यापेक्षा, शरद पवारांचा म्हणण्यापेक्षा पवारांचाच नाद नाही करायचा. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ म्हणजे की या पवारांना ते काँग्रेस बरोबर असले, महायुतीमध्ये असले, म्हणजे अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते, आठवून पहा, आणि ते या देवेंद्र फडणवीसांच्याही मंत्रिमंडळामध्ये आहेत. एकनाथ शिंदे हे दोघांच्याही मंत्रिमंडळामध्ये आहेत. पण एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या बालेकिल्ल्यातले काही पदाधिकारी भाजपमध्ये गेले की एकनाथ शिंदे रुसले. ते लगेच त्यांचा त्रागा करणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्यांचे मंत्री जाणार नाहीत, किंवा ते दरेगावला जातील, किंवा रवींद्र चव्हाणांनी असं केलं, त्या गिरीश महाजनांचं असं झालं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या तक्रारी म्हणजे ते रवींद्र चव्हाण यांच्या तक्रारी हे पर अमित शहांपर्यंत दिल्लीच्या दरबारी ते गाऱ्हाणं करायला जाणार. पण अजित पवार कुठेच गाऱ्हाणे करणार नाही, कुठेच तक्रार करणार नाही. मग नाराजी, लाचारी किंवा दुःख जे शरण गेलंय त्यांच्याच वाट्याला येतं, हा सिद्धांत आहे. आणि जो शरणागती स्वीकारत नाही ना, त्यांच्या वाट्याला लाचारी, दुःख किंवा ते अपमानास्पद जे जिणं असतं ते येत नाही. एकनाथ शिंदेच्या वाट्याला हे अपमानास्पद जिणं नेहमी का आलं, तर त्यांनी पूर्णपणे शरणागती स्वीकारली भाजपापुढे. पहिल्यांदा ज्यावेळी बटेंगे तो कटेंगे नारा दिला भाजपनं, एकनाथ शिंदे म्हणाले, वाव, अतिशय छान नारा, आपण वाटले नाही गेलो पाहिजे. म्हणजे अगदी एकनाथ शिंदेपासून खालच्या त्यांच्या मंत्र्यापर्यंत ते आमदारापर्यंत, छोट्या कार्यकर्त्यापर्यंत बटेंगे तो कटेंगे अगदी ठामपणे भाजपच्या अगदी शब्दावर शब्द त्यांनी म्हणजे तंतोतंत पालन केलं की नाही केलं. केलं. दुसरं आलं, ते म्हणाले हे हिंदी भाषा सक्तीचं धोरण आलं. म्हणजे एकनाथ शिंदेचेच मंत्री, त्यांच्याच अंडर ते मंत्रालय, शिक्षणाचं खातं, आणि त्यांनी हिंदी भाषा सक्तीचं धोरण आणलं. महाराष्ट्रामधनं अगदी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, सगळ्यांनी अगदी कडाडून विरोध केला. पण त्याचबरोबर अतिशय ठामपणे विरोध केला तो अजित पवारांनी. ते म्हणाले, अरे गरजच काय, हिंदी भाषा सक्तीच्या धोरणाची गरज नाही. म्हणजे एकनाथ शिंदे हे हिंदी भाषा सक्तीचं धोरण म्हणजे उत्तरेतलं हिंदुत्व, उत्तरेतली हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी धडपडतात, भाजपचं धोरण लागू करण्यासाठी धडपडतात. तेच नेहमी सत्तेमध्ये लाचार, दुःखी आणि त्यांच्याच तक्रारी, आणि तेच पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठक. पण अजित पवार कुठे तक्रार नाही, कुठं बोलणं नाही, पण करणीला चुकायचं नाही. अगदी ठामपणे जे विचार आहेत, मी शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर चालतो, भलेही मी सत्तेमध्ये असेल तरी माझ्या वाट्याला आलेल्या अल्पसंख्याकांच्या म्हणजे ज्या जागा आहेत, जे आमदारकीच्या असतील, खासदारकीच्या असतील, त्यामध्ये मुस्लिमांना योग्य तो वाटा मिळालाच पाहिजे. म्हणजे अगदी भाजपच्या धोरणाच्या विरुद्ध धोरण. तिसरं म्हणजे आता कालचं, ते म्हणजे कुंभमेळा भरणार आहे ना नाशिकला. नाशिकच्या कुंभमेळ्याला
तपोवनामधली झाडं तोडली गेली नाही पाहिजेत म्हणून सयाजी शिंदेपासून अवघे नाशिककर एकवटलेत. झाडाला चिपको आंदोलनाची आठवण यावी इतिहासातल्या, ते तर आपण बघितलेलं नाही, पण अगदी आठवण यावी तशी लहान लहान लेकरं सुद्धा त्या झाडाला जाऊन कवटाळायला लागली आहेत. त्याच्यावर जाऊन त्यांनी ईश्वराची म्हणजे जय श्रीराम जय बजरंग अशी नावं पण लिहिली आहेत. म्हणजे अक्षरशः त्या तपोवनामधली झाडं कुंभमेळ्यासाठी तोडली जाऊ नयेत यासाठी जसे नाशिककर किंवा सयाजी शिंदे किंवा तिथले जे काही पर्यावरण प्रेमी आहेत महाराष्ट्रामधले, त्यांनी जसा आवाज उठवला अगदी त्याच आवाजात आवाज मिसळला जर कोणी असेल तो अजित पवारांनी. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचारी ठरवलेले अजित पवार प्रचंड मोठे, त्या काल परवा त्या कोण अंजली दमानी दिल्लीमध्ये गेल्या होत्या ना काहीतरी सुटकेस भरून, त्यांच्यापेक्षा गाडी भरून घेऊन गेले होते देवेंद्र फडणवीस. हे आपल्याला विसरता येईल का? म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी म्हणून सुद्धा या अजित पवारांच्या पार्टीची पक्षाची ओळख हे मोदी सकट आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा करून द्यायचे. परिवारवादी म्हणजे भाजपला सगळ्यात वावडं कोणाचं तर परिवारवाद आणि धर्मद्रोही. म्हणजे अतिशय समर्पक चिटकवायचं जर असेल तर अजित पवारांसारखं सुंदर पक्ष आणि सुंदर म्हणजे त्या राजकारणातला विरोधक ठरवण्यासाठी भाजपला दुसरं व्यक्तिमत्व सापडू शकत नाही. पण तेच व्यक्तिमत्व अगदी ताठकाण्यानं महायुतीमध्ये असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना म्हणजे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात माहितीये का, की ह्या कुबड्या कोणत्या एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची या कुबड्या आहेत. अमित शहा सुद्धा म्हणतात की कोणत्या कुबड्यावर माझा पक्ष उभा नाहीये, तो भाजप हा स्वबळावर उभा आहे. पण परंतु पवारांची म्हणजे कुबडी काठी आहे. कुबडी तर नाहीच आहे पण ती काठी आहे. आवाज करत नाहीये पण ती देवेंद्र फडणवीसांच्या माथ्यावरती म्हणजे मस्तकावर कधी ना कधी महिन्या दोन महिन्यात एकदा तरी चांगली आदळते. आणि दुसरी जी कुबडी अक्षरशः ती कुबडी तरी कशी म्हणता येईल, जे पायाशी लोळण घेतात एकनाथ शिंदे त्यांचे हाल म्हणजे अगदी हीन दीन लाचार दुबळे एकनाथ शिंदे. आणि सगळ्यात कुठेही तक्रार नसलेले, कुठेही दुःखी न दिसणारे आणि अक्षरशः देवेंद्र फडणवीसांच्या कूटनीतीला पवारांचे म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्यांचा नाद करायचा पण पवारांचा नाद नाही करायचा. म्हणजे हे अजित पवार भाजप महायुतीला अगदी पुरून उरले असं म्हणता येतं का? याविषयी तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ जर आवडला तर कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.